काम सांगितलं काम करून नाही राहिलं माझं मागं लागलं नाही. ते व्हिडिओ बंद करून टाक बरं भावड्या आणि दोघं मस्त भांडणं करा कर व्हिडिओ बंद. नमस्कार मंडळी, याच्या चहाच्या ठिकाणी या टरबूज खायला. चहा ठेवत लागन तुला चहा काय पाहिलं रे काय पाहिलं चहा ठेवीत पण टरबूज खायला या. कारण उन्हाच्या पाऱ्यात टरबूज खाता असते पण उन्हाच्या पाऱ्यात आमचा काहीच ठिकाणा नसते. काय पाहिलं? कुठं नसतं. ते सांगते गेला मा पोरं असतात कॉलेजला, कोणी ठिकाणाला नसतंय पा. हा पोरं जाते कॉलेजला, मी जाते कामाला. उन्हाच्या पाऱ्यात कोणी नसते जागेवर, त्याच्यामुळे आमचं काय दुपारी टरबूज खाणं होत नाही. तुमचं चालू हे पाय ना मला बळजे करून राहिलंय व्हिडिओ काढायला. अरे भांडणं तिकडं टरबूज मस्त लाल निघलंय. लाल आहे का सांगत निघलंय बापा आज. आज आज अंगण थोडं तिकडे निघलंय चांगलं. मंडळी मस्त झोपलो होतो मी. आता संध्याकाळ टायमाला 5-5:30 वाजता जेवण केलंय मी. काय असायला कोण असायला भावड्या तू तर मला आता 6 वाजता झोप लागली होती. काय टाइम झाला आता 7 वाजले. घंटा भर झाला अंग टाकलं तर लागला डोळा. मला उठिलं शर्ट घे ना. उठलं लागलं सगळं डोकं घाव करायला बळच झोपेतून उठलो. डच किवलंय मला एक तर झोपेतून उठलंय आणि काम सांगितलं काम करून नाही राहिलं माझं मागं लागलं नाही. ते व्हिडिओ बंद करून टाक बरं भावड्या आणि दोघं मस्त भांडणं करा कर व्हिडिओ बंद. टरबूज गंज कापला इथं. पप्पासाठी तुला डबल चहा ठेवत लागणार आहे. पप्पाने खायचे टरबूज त्याला काय तुला या मंडळी तुम्ही पण टरबूज खायला. इवन पैसे दिले ते मी टरबूज घेऊन आलोय. गोड आहे का लाल निघलं गोड निघलं. इवन पैसे दिले मग आणला आपण टरबूज. या मंडळी तुम्ही पण खायला. मंडळी तिकडून सगळे शेड आता तोडून टाकले इकडचे पण. आणि फक्त खाली अशी रूम आहे. आता ही शेडच नाही आहे. आपण इथं बसलेलं ना असा बाहेरच चालू आहे आता आपला स्वयंपाक. इकडं असा पसारा पडला आपला. तिकडं पण पलंग आहे पहा आपला. त्या पलंगावर पण आपलाच पसारा आहे. इथं पण आपला पसारा. अशी बाहेर चोल मांडली. आता चालला इथं आपला स्वयंपाक. तो रूम तर मारून देणार आहे पण काव मारतात काय माहिती. आपला रूम सर असंच राहणार आहे सगळं. पहा मंडळी टरबूज का आपलं ते टरबूज काय घर सोडून काय? जायचंय मला, चाललो मी. टरबूज का आपलं तर टरबूज खाल्लं. पप्पाला चहा प्यायची होती. पप्पाला चहा प्यायची होती पण चहा काही ठेवलीच नाही मम्मीने. टरबूजच खाल्लं पप्पाने पण मग. आणि आता लागले बघा स्वयंपाकाला. इकडं काय मसाला वगैरे काढलाय. कशाची भाजी मग आज शेंगा आहेत. काय याच्या हे शेंगा शेवग्याच्या. शेवगा शेंगा आहेत का. हे बघा नेमकाच मसाला काढलाय. आणि इकडे पप्पाने बघा तव्यावरती शेंगदाणे काढले होते खायला. शेंगदाणे तेल मीठ लावून मिठाचं पाणी लावून मस्त भाजून घेतले ते शेंगदाणे. खारे शेंगदाणे केले आणि खात बसलेत. आता इकडे मग मी चालली बघा स्वयंपाकाची तयारी. आता मसाला काढला. आता मसाला भाजणं चाललाय. आणि इकडे मग आज हे बघा आपल्या शेवगा शेंगाचा बेत. मंडळी या पा मग शेंगा झाल्या. शेंगा झाल्या आणि मम्मी घेतल्यात पा तांदूळ. मम्मी बनणार आहे शेंगा संग भात. चपात्या टाकणार नाही. आणि स्वयंपाक असतात तिघायच्या पुरतच आहे. मला जेवायचं नाही. मम्मी मला भांडली त्याच्यामुळे मी आता जेवणार नाही. इकडं बापले का पाक कसे पसरलेत. रूमचं घेणं देणं नाही काही नाही. कुठं फक्त मोबाईल आणि जागा भेटली पाहिजे बस. भांडल्यामुळे जेवणार नाही का. हा काय भांडले मी तुला. भांडली तुम्हाला. टाकला दगड टाकायचं दगड पण टाक बाबा. दे टाकून काय राग नाही. हा हा सांग त्या कुत्र्याला सांग. हा हा 8 इंजेक्शन घेतली आहेत. आणि मला कुत्रा डसलं तर तेच मेलं होतं. मग नको नाद करू. ते मराला येऊ कसं का असं ते पण ते मेलं होतं. मला चावलं आणि दुपार लोक ते मेलं. सकाळी मला चावलं आणि दुपारी ते मेलं. तर कुत्र्याला सांभाळून राह म्हणा. आणि मी पुन्हा 8 इंजेक्शन घेतलेले आहेत. कमी नाही घेतली तर किती घेतलेत काय म्हणे. अरे कोणत्या डॉक्टरनं पिसळलेलं होतं का म्हणजे ते कसं होतं म्हटलं. पिसळलेलं होतं पण तिला धावत होतं म्हटलं. वसवसच करीत होतं. आलं मग मला जसा दात लागला आणि मेलं म्हटलं दुपारा.
ते काय म्हणले ना ते, पण त्यांनी दिले 8 इंजेक्शन. तो किती घेतलेत? 9 झाले. तो न घेतलेत आणि मी पण 8 इंजेक्शन घेतले. तर कुत्रा जर जागवायचा असा चला म्हणा माझ्यापासून लांब राही. नाही तर मग जीप पण काळी नाही काही नाही तरी ते मरण बघितलं ना. चैतनला ते म्हणजाई तर 3 दिवसात जर कुत्रा मेलं ते पिसळ असते का? जर कुत्रा मेलं तर तुम्हाला 9 इंजेक्शन घ्यावं लागतं. जर नाही मेलं तर मग 5च घ्यावं लागतं. चेतनला कडे असलं मला कशाचे 9 दिले तेच माहिती नाही. त्याला डसलं होतं कंपनीतलं, त्यानं पाळलेलं डसलं त्याला. तवा का आणि तिथं मराठा डसलाच मिळेल मग दुपारा. हा, त्याला असं म्हणले होते ते लोक. आणि जर ते मेलं तर तुम्हाला 9 इंजेक्शन घ्यावं लागतं. 3 दिवसात मेलं तर 9 इंजेक्शन घ्यावं लागतं. जर नाही मेलं तर मग 5च घ्यावं लागतं. मी मला डसलं मेलं मी 8 इंजेक्शन घेतले. तर मला ते सांगा याला दाखवायचा असन तर पहा. मला ना कुठं तर चांगलं आहे ना, ना मेलं ना काही विचारलं नाही काही ना. बरं आहे. आणि पुन्हा चांगलं कुठं आहे ना मला बसलेलं तरी 9 इंजेक्शन दिले. काय असंच म्हणणं आहे बाई सांगतो. पप्पा आपला पासा असं उघडर कवर राहणार आहे. काल तोडलंय ना ते, काल दुपारा ते काल तर ते बांधा येईल बंदी रात्र. आजचा बांधा येईल, आता बांधा येईल, आजची बंदी रात्र. नंतर माहिती आता या मंडळी इथं एक रूम असं या एकाच लाईनीने 1 2 3 4 5 10 6 7 8 9 10 ना 11 रूम होत्या मम्मा. 11 रूमा 10-11 होत्या ना. 11 रूमा होत्या. यात चट 11च्या 11 सगळ्या रूमा काढून नेल्यात. आणि हीच पहिले आपली रूम होती ना, याच रूममध्ये आपलं चाललेलं आहे सगळं. वरून काहीच नाही, फक्त बाहेर बाजून असे पत्र ठेवले. ते इकडून चट उघड आहे सगळं दिसायले सगळं. ते आता टाकला मम्मीने तर भात शिजायला, याचा भात शिजन आणि खाते नाही तिघच ना. मला नाही जेवायचं. नको ठेवू राय बाबा. हा किती दिवस. आता आधी स्वतः जेवण घ्यायच्या आधी ते कुत्र्याला तिला भाकऱ्या आणून टाकल्या. त्या पा पहिले कुत्र्याला भाकऱ्या टाकल्यात. आता ती जेवायला बसणार. इकडं बसले बाबा हे बापलेक. हे बापलेकाचं बसले बघा जेवायला. येच जमते की वा कच्चा पत्ता टाकायला सांगायचं मम्मीला टाकायला. तुला नाही जेवायचं? जेवायचं नव्हती जस हो का? थंडला जास्त तिखट नाही इकडे तर पाणी पिऊ चाललंय. बरं झालं पोळडे राहिली. तुला ते भांडणार आज म्हणणार तिकड झाली पाणी पिऊ भांडणार तुला. चालू म्हणजे चालले. हा मंडळी शेंगा करायच्या ना, भुरकी टाकायचं ना. मी मसाला काढला, भुरकी कशाला टाकायची? त्या भांडणाच्या नादामध्ये झालं पा मंडळी. वरला भांड लावली तर हिरो गाडी काय नाही काढते म्हणजे चप्पल मी पाहिलं हे टाकतो. मला पण ध्यान आला मंडळी टाकू नको का काही. झाली तिखट भाजी थोडी. आता काय करता टाकून घ्या लागते. चालत म्हणलं जेवण मम्मी का जेवती का नो. या तुम्ही पण जेवायला चला.